अरे बात तो तुमको, न्याय तो तुमको नहीं देंगे तो भूलो मत शिक्षक एकजुटीचा एकच मिशन, एकच मिशन. अरे करत कसं नाही. शिक्षक शाळांचे खाजगीकरण, शिक्षक शाळांचे खाजगीकरण, अरे होत कसं नाही. अन्यायकारक कंत्राट जीआर, सरकारी शाळेचे खाजगीकरण, अवाजवी अशैक्षणिक कामे, बीएलओ सारख्या शैक्षणिक कामे अरे करत कसे नाही. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनात अनेक वर्षापासून समन्वय समितीची भूमिका शासनाने मान्य केलेली नाही. जो आदेश काढला तो अन्यायकारक आहे. अशैक्षणिक कामाचा शैक्षणिक म्हणून शासनाने जो उल्लेख केला त्या संदर्भामध्ये शिक्षक हे अनेक वेळ अशैक्षणिक कामाखाली बाहेर राहतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे या क्षेत्रामध्ये डाएट सारख्या संस्था असतील, इतरही अनेक संस्था असतील, या जिल्हा परिषद शाळांवर विविध प्रयोग करतात आणि त्यातून शिक्षणाची हानी होते. म्हणून या संस्थांचा जिल्हा परिषद शाळांमधील हस्तक्षेप बंद करावा. शासनानं ऑनलाईनच्या नावाखाली, व्हॉट्सअपच्या नावाखाली जी शिक्षकांची छळवणूक लावलेली आहे, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री वेळेचं भान नाही. शनिवार रविवार अगदी कुठल्याही वेळेला वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सअपवर आदेश कशी नाही. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, हम सब शिक्षक समन्वय समितीचा, शिक्षक समन्वय समितीचा हम सब एकच मिशन, एकच मिशन. सर्व महिला भगिनीला विनंती, प्लीज आपल्या मैत्रिणींना कॉल करा. सर्व शिक्षक छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शिक्षक आज शासनाला साकडे घालण्यासाठी इथं जमा आहोत. शासनाने लाडकी बहीण तर केली, परंतु जे शिक्षक जे आज देशाची पिढी घडवतात त्याकडे सर्वांचं पूर्ण शासनाचे दुर्लक्ष आहे. अरे काय मागतोय आपला शिक्षक? फक्त वेळ मागतोय की आम्हाला शैक्षणिक प्रगती करू द्या विद्यार्थ्यांची, पण नाही. अशैक्षणिक कामांमुळे आज शिक्षक काहीही करू शकत नाही. शालेय पोषण आहार हे महत्त्वाचा घटक आहे शालेय जीवनातील, परंतु त्यासाठी जर आपण स्वतंत्र यंत्रणा केली तर त्या वेळेमध्ये शिक्षक शिकवू शकेल. काही शाळांवर शिक्षक नाहीये, तो एकटा शिक्षक आज सर्व भूमिका पार पाडत आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकत नाही, तो त्यांना अध्यापन करण्यासाठी. तर आज आपला मोर्चा इथं त्यासाठी जमा झाला आहे. त्यानंतर वेतन आयोग जो आम्हाला मिळाला, 7वा वेतन आयोग, तर त्यामधील अनेक त्रुटी आहेत, त्या अजूनही दूर झालेल्या नाहीये. तर अशा अनेक बाबी आहेत आणि त्याकरिता आज आम्ही शिर्डी येथे देखील आमचा अधिवेशन घेण्यात आलं पेन्शनसाठी. पेन्शन हा आमचा अधिकार आहे, परंतु तो शासनाने आम्हाला स्वयंप्रेरणेने द्यावा. कारण की जुनी पेन्शन ज्या आतापर्यंतच्या ज्या झालेल्या आहेत, OPS NPS यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचं, स्पेशली एकेरी जे शिक्षक आहेत त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करत आहोत एवढंच. आम्हाला ते धरणे आंदोलन करावं लागत आहे आणि याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय जो आला आहे तो रद्द करावा.
आणि मागील शासन जे आदेश होता त्याप्रमाणे संच मान्यता ही पूर्ववत करण्यात यावी आणि 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळांवर आहे त्या शाळांवरील जे कार्यरत पद आहे ते एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त किंवा अन्य गावातील एखादा कंत्राटी शिक्षक भरण्याचा शासन निर्णय आलेला आहे 5 सप्टेंबर 2024 रोजी तो रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांची गावातील मुलं शिकतात, परंतु आज शाळा उघडून जवळजवळ 3 महिने झालेले आहेत, पण आमच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत मोफत गणवेश जी शासनाची योजना आहे पण तो गणवेश मिळालेला नाहीये की जो मुलांचा हक्क आहे। त्याचबरोबर आमची जी जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन योजना आहे ती आम्हाला पूर्ववत लागू करावी। आम्हाला NPS नकोय, DCPS नकोय, तर आम्हाला आमची जुनी पेन्शन आमची OPS आम्हाला लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर जी अशैक्षणिक कामे आमच्यावर लादलेली जातात ती सर्व अशैक्षणिक कामे रद्द करून आम्हाला फक्त आमची जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकवू द्या ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे ते काम बाजूला राहिलं आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला इतर अशैक्षणिक कामांचा इतका बोजा झाला आहे की त्या अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली आमचा शिक्षक वर्ग हा दडपून गेलेला आहे, ज्याच्यामुळे गावातील आमच्या गोर गरीब घरातील जी मुलं आमच्याकडे शिकायतात त्यांची प्रगती त्यामुळे ढासळत आहे की त्यामुळे आम्हाला तो बोजा कमी करावा आणि आम्हाला फक्त आमचा विद्यार्थी शिकवू द्या, त्याला घडवू द्या आणि त्याला उच्च पदावर पोहोचण्यासाठी आम्हाला लागेल ती मेहनत घेऊ द्या ही आमची प्रमुख मागणी आहे।